मेष राशीचे जुलै महिन्याचे राशी भविष्य. जुलै महिन्यात शुक्र बुध राशी बदलात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. फसवणुकीची दाट शक्यता आहे. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार लांबणीवर टाकावेत. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. विचारांतीच निर्णय घ्यावेत. आपण बोलण्यावर संयम ठेवावा, अन्यथा समस्या निर्माण होतील. लांबचे प्रवास जपून करावेत. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. संततीच्या आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्ष द्यावे. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल काळ अजिबात नाही. प्रतिकूल परिस्थितीत सावधानतेने कामं हाताळावी लागतील. त्रासदायक काळात वादविवाद टाळावेत. नोकरीत अचानक बदल घडतील. वातावरण बदलणार आहे, पण बदल नजीकच्या पुढच्या काळासाठी फायदेशीर ठरणार आहेत. नोकरीत आपले मते दुसऱ्यांवर न लादता प्रेमाने वागून इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याशिवाय अपेक्षित प्रगती करता येणार नाही. या काळात मेहनत वाढवावी लागणार आहे. बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. जुलै महिना आपल्यासाठी काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो. ग्रहांच्या कृपेने आपला उत्तम निर्णय शक्तीचा चांगला फायदा आपणास नोकरी व व्यवसाय अशा दोन्ही ठिकाणी घेता येईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा झाल्याने त्यांचा चांगला फायदा व पगारवाढ होण्याची संभावना आहे. या महिन्यात व्यापाऱ्यांना प्रगतीचे अनेक संधी उपलब्ध होतील. आपण एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकतात. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी आपण सकाळी फिरण्याचा व व्यायामाचा सराव करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा महिना काहीसा अवघड आहे. अभ्यासात जोर लावल्यास फायदा होईल. आपली प्राप्ती सामान्यच राहणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण पाहावयास तुम्हाला मिळेल. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासात जाणार आहे. कौटुंबिक जीवनातील तणाव कमी होतील. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. आपापसातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकाल. जुलै महिना तसा तर थोडाफार त्रासदायक मेष राशीच्या लोकांसाठी असू शकतो, परंतु देवाचे नाव घेतले, स्वामींचे नामस्मरण केले तर सगळं काही सुखकारक होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.